नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण 24 तास मऊ लुसलुशीत राहणारी घडीची चपाती कशी बनवायची ते बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल चपातीचा तरी व्हिडिओ काय तर सांगतेय. माहिती आहे, आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या सुगरणी आहेत, स्वयंपाकाचा खूप अनुभव असलेल्या स्त्रिया देखील आहेत. पण असे देखील खूप लोक आहेत जे नव्याने स्वयंपाक करायला शिकलेले आहेत किंवा ज्यांना सगळा स्वयंपाक येतो पण चपात्या जमत नाही. चपात्या केल्या तरी लगेच वातड होतात किंवा कडक होतात. तर आज आपण कणिक नवीन पद्धतीने कशी मळायची, घडीची चपाती कशी करायची, जेणेकरून आपल्या ह्या चपात्यांना 24 तास मऊसूत कशा राहतील ते बघणार आहोत. मग तुम्ही गहू कुठलाही घेतला तरीसुद्धा चालेल. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी कणिक मळण्यासाठी परात घेतलेली आहे. आता परातीऐवजी तुम्ही खोलगट वाटी किंवा पातेलं घेतलं तरी सुद्धा चालेल. आता तुम्हाला व्यवस्थित दिसावं, व्यवस्थित समजावं यासाठी मी इथं परातीचा वापर करतेय. तर सर्वात अगोदर आपण परातीमध्ये पाणी घालूया. आता 4 व्यक्तींसाठी इथे मी चपात्या बनवतेय, त्यासाठी 1 ग्लास पाणी परातीमध्ये घालतेय. आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. हे मीठ आपण चांगलं विरघळून घेऊया. तर मीठ पाण्यामध्ये चांगलं विरघळलेलं आहे, हे बघा. आता यामध्ये आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालूया. तर हे गव्हाचं पीठ अगोदरच मी चाळून घेतलेलं आहे, हे बघा. आता थोडं थोडं करून आपण हे पाण्यामध्ये घालूया. तर सुरुवातीला 1 चमचा पीठ यामध्ये घालतेय, हे बघा, अशा पद्धतीने. आता हे पीठ चांगलं आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ मी पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा 2 चमचे पीठ यामध्ये घालायचंय. पुन्हा आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळी ठेवायची नाहीये. छान असं मिक्स करून घेऊयात. पुन्हा 2 चमचे पीठ यामध्ये घालतेय. मिक्स करून घेऊया. आपण 2 चमचे पीठ घालूया. छान मिक्स करून घ्यायचंय. आता अशाच पद्धतीने यामध्ये आपल्याला सुक्क पीठ वाढवत याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला यामध्ये पीठ घालायचंय. अशा पद्धतीने आपण जेव्हा कणिक मळतो त्यामुळे पिठाचा कण भिजला जातो आणि पीठ छान असं मऊसूद होतं. त्यामुळे चपाती सुद्धा मऊ व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे बघा, अगोदर हे पीठ खूप पातळ होतं. जसं आपण यामध्ये सुक्क पीठ वाढवत गेलो तसं हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा मऊसूद गोळा याचा मळून तयार झालेला आहे. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला छान असं मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मऊसूद गोळा मळून तयार झालेला आहे, हे बघा. आता यावरती झाकण ठेवायचंय आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय.
इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय पीठ देखील आपलं चांगलं मुरलेलं आहे. आता यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला खूप जास्त घालायचं नाही, अगदी थोडंसंच घालायचं आहे. त्याला चांगलं मळून घेऊया. अशा पद्धतीने पीठ आपल्याला चांगलं मर्दळून घ्यायचं आहे. आता आमच्याकडे याला ना पीठ मर्दळणे असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे पीठ मळत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे पीठ किती छान असं मऊ लुसलुशीत अगदी लोण्याप्रमाणे मळून झालेलं आहे. हे बघा. चला, इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता चपातीचा एक उंडा आपण काढून घेऊया. हे बघा, हातावर छान असं गोल करून घेऊया. चला, इथं आपला उंडा बनवून तयार झालेला आहे. आता सुक्या पिठामध्ये हा उंडा ना आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. हे बघा. आता पुरीपेक्षा थोडी मोठी लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान असं लाटून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय पुरीपेक्षा थोडी मोठी लाटी मी लाटून घेतलेली आहे. आता यावरती ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला भरपूर लावायचं आहे. बाहेरून थोडं कमी लावलं ना तरी सुद्धा चालेल, पण आतमध्ये ना तेल आपल्याला भरपूर लावायचं आहे. त्यानंतर यावरती ना आपल्याला सुक्क पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं आहे आणि याची घडी करून घ्यायची आहे. यावरती देखील थोडंसं तेल लावून घेते. आपल्याला घडी करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला हा त्रिकोणी उंडा बनून तयार झालेला आहे. पुन्हा आपल्याला सुक्या पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि याची ना मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर अगोदर ना ही गोल बाजू मी लाटून घेते अशा पद्धतीने, म्हणजे चपाती छान अशी गोल येईल. चपाती आपली एका बाजूने चांगली लाटून झाली की चपाती आपण पलटी करून घेऊया आणि या बाजूने देखील लाटून घेऊया. म्हणजे चपाती आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आहे. चला, इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे आणि हे बघा इतकी पातळ मी लाटून घेतलेली आहे. आता ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यासाठी तवा ना अगोदर आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. हे बघा, तवा छान असा गरम झालेला आहे. तर तव्याला अगोदर ना आपण थोडंसं तेल लावून घेऊया. तेल आपल्याला अगदी थोडंसंच लावून घ्यायचं आहे. हे तेल ना नॅपकिनने छान असं पसरवून घेते. चपाती ना यामध्ये घालतीये. तर इथे तुम्ही बघू शकताय चपातीला असे बबल्स आलेले आहेत. आता ही चपाती ना आपण पलटी करून घेऊया. वरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता ही चपाती ना आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे. या बाजूने देखील आपण तेल लावून घेऊया. हे बघा, मस्त अशी टमटमीत चपाती आपली फुगलेली आहे. आता ही चपाती भाजताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. तर चपाती मी दोन्ही बाजूने छान अशी शेकून घेतलेली आहे. आपण आता हिला काढून घेऊया. चपाती आपली भाजून झाली की जाळीवरती आपल्याला ही चपाती काढून घ्यायची आहे, म्हणजे चपातीला वाफ धरत नाही. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्या लाटून घेऊया.
इथे आपण ना अगदी वेगळ्या हटके पद्धतीने पीठ मळून मस्त अशा मऊ लुसलुशीत चपात्या केलेल्या आहेत. हे बघा, 24 तास म्हटलं तरी ह्या चपात्या ना छान अशा मऊसूद राहतात. त्यामुळे ह्या चपात्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. अजिबात वातड किंवा कडक होत नाहीत, अतिशय मऊसूद राहतात. खूप छान अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.